लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे सर दिनांक 20 जानेवारी 2026 नांदेड ते लातूर महापदयात्रा काढण्यात आली। लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित चिमुकली मयत कुमारी अनुष्का पटोळे तिच्या मारेकऱ्यांना तातडीनं कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीकरता दिनांक 25 जानेवारी 2026ला मशाल मोर्चा काढण्यात आला आहे। नवीन जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य गेट दरवाजा तोडून जिल्हा अधिकारी कार्यालय परिसरात थेट प्रवेश करून जिल्हा अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घोगे यांना सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। मोर्चातील कार्यकर्ते प्रचंड आक्रमक दिसून आले। जिल्ह्याच्या आदरणीय अर्चना पाटील यांचं जे काही तपास त्यांच्याकडे दिलेला आहे ते आम्हाला मान्य नाही आणि हा तपास SITच्या मार्फत न करता CID किंवा CBI या यंत्रणामार्फत पारदर्शकपणे करावा। CID आणि CBI यंत्रणा पारदर्शक आहेत असा आमचा अनुभव आहे आणि अभ्यासकांचं सुद्धा मत आहे। तेव्हा आम्ही लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीनं लादलेली SIT अमान्य करीत आहोत। आम्हाला हे मान्य नाही आणि म्हणून या SITच्या माध्यमातून परत हे प्रकरण पूर्णतः दाबून टाकण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो ज्या 2 प्रकरणामध्ये अगोदर झालेला आहे। बरोबर आहे का सगळ्यांचं मत? ओके, हा आमचं जे म्हणणं आहे हे सरकारपर्यंत पोहोचवण्यात यावं आणि या घटनेचा FIR नोंदवताना जी काही जबरदस्ती अनुष्काच्या पालकावर करण्यात आली ते जे कोणी संबंधित आहेत त्यांच्यावर या प्रकरणामध्ये सहआरोपी करण्यात यावं। अनुष्काचे वडील म्हणत होते त्या सिस्टरचं नाव घ्या, तर मला सांगा पोलिसांना कोणी अधिकार दिला की हे केस जास्त लोक घेतल्याच्या नंतर लूज होते, फेल जाते? कोणी दिला अधिकार? कोर्टामधली जी काही भूमिका आहे ते कोर्ट ठरवेल, वकील ठरवेल, बाकीचे कागदपत्र ठरवतील। तुम्हाला कोणी अधिकार दिला? या बाबतीमध्ये त्यांना या केसमध्ये आरोपी करण्यात यावं आणि जे काही बदली करण्यात आली कर्मचाऱ्यांची नवोदयमधली, का बदली करण्यात आली? का गरज वाटली बदली करण्याची? पाठीशी घालण्याचा हेतूनच करण्यात आली बदली असा आमचा स्पष्ट आरोप आहे। जर ती पोरगी 4 फुटाची होते तर तिला ती फाशी 2 ठिकाणी गाठा बांधून कशी काय घेऊ शकते? हे याचा पंचनामा जो काही झालेला आहे नाही झालेला आहे तो रीतसर या सगळ्या प्रकरणाला दडपून टाकण्यासाठी करण्यात आलेला खटाटोप आहे असं आमचं मत आहे। शिवाय या कुटुंबाला मॅनेज झालं म्हणून जी बदनामी केली याच्यामध्ये नवोदय आणि पोलीस प्रशासनातले काही लोक सहभागी आहेत। ही वस्तुस्थिती काल मी जेव्हा यांच्या घरी गेलो ते अक्षरशः रडून ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगत होत्या। आमचं बिलकुल मत नाही सगळं पोलीस प्रशासन भ्रष्ट आहे, आमचं बिलकुल मत नाही, परंतु या प्रकरणामध्ये जे सहभागी आहेत ते निश्चितच भ्रष्ट आहेत, त्यांनी पदाचा गैरवापर केलेला आहे, त्यांची चौकशी झाली पाहिजे तर आणि तरच सर आमच्या अनुष्काला न्याय मिळू शकतो
ही अनुष्का महाराष्ट्राची लेक आहे. ही उद्याची होणारी कलेक्टर होती आणि ती 2 दिवस अगोदर आई वडिलांना फोन करून सांगते, मला मम्मी पप्पा तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. इथली सगळी चौकशी झाली पाहिजे आणि अनुष्काला न्याय देण्याच्यासाठी प्रामाणिक अशा प्रकारचे प्रयत्न झाले पाहिजेत. ते अर्चना पाटील SITच्या माध्यमातून होणार नाहीत. एवढे आमचं या ठिकाणी प्रामाणिक अशा प्रकारचं निवेदन आहे. आम्ही कायदा हातात घेणारे माणसं नाही. 11.5 वर्षाची मूल आपली मारल्याच्या नंतर एक आई वाघीण होऊ शकते, ती फाडून काढू शकते. अनुष्काची आई फक्त त्या गेट वरून चढून आली, तिच्या पोटात अन्न नसताना. कायदा हातात घेण्यासाठी नाही, तर माझ्या पोटचा गोळा मारलाय, जाळलाय. ही आग तिच्या ब्रह्मांडाला लागलेली आहे. इथल्या यंत्रणेला कळावं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तुम्ही आलात, उद्या झेंडा आहे, प्रजासत्ताकाचा दिवस आहे. पालकमंत्री त्या कुटुंबाला भेट दिले नाहीत, अजूनही. आले असतील तर हा सगळा कबिला ताफा आम्हाला सगळ्यांना गाडीमध्ये घाला आणि जिथं कुठं पालकमंत्री आहे तिथं घेऊन चला. आम्ही त्यांच्या समोर आमचं गाऱ्हाणं मांडू. या प्रजासत्ताकामध्ये आमच्या जीवाची, आमच्या अधिकाराची हत्या होत आहे आणि ही हत्या सरकारी संस्थानामध्ये होत आहे. हे संस्था कलेक्टरच्या अंडरटेकिंग आहे. आम्ही नागरिक आहोत साहेब. आम्ही काही परदेशी नागरिक नाही, आम्ही काही गुलाम नाही, आम्ही काही दुय्यम दर्जाचे लोक नाही. जेवढं संविधान अडाणी अंबानीसाठी काम करते, तेवढंच अनुष्काच्या प्रकरणामध्ये तिला न्याय देण्यासाठी काम करते. कारण का ते बाबासाहेबांना लिहिलेलं आहे, म्हणून आम्हाला इथं माणसात येता आलं. आम्हाला नागरिकत्व मिळालंय, मताचा अधिकार मिळालाय आणि आमचं मनुष्यत्व आणि आमचा जीव इथं काढून टाकण्यात येत असेल, मारून टाकण्यात येत असेल, तर ही संविधानाची हत्या आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून केली जात आहे. ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे, संविधान विरोधी गोष्ट आहे. आणि म्हणून जे लोक याच्यामध्ये सहभागी आहेत, या प्रकरणामध्ये ते आरोपी झालेच पाहिजेत. आणि जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत आम्ही निकराने हा लढा प्रामाणिकपणाने आणि नेटाने लढणार आहोत. त्याच्यासाठी आमची जेलमध्ये जायची तयारी आहे. आम्हाला अंगावर गोळ्या घेण्याची आमची तयारी आहे. हा देश आमचा आहे. आमच्या बापजाद्यांनी संघर्ष करून जेलमध्ये जाऊन निर्माण केलेला आहे. आमच्या बापाने या देशाचं संविधान लिहिलेलं आहे आणि इथेच आमची हत्या होत असेल. प्रशासनानं निर्भयाच्या केसमध्ये, हैदराबादच्या केसमध्ये पोरा एन्काउंटर करून मारून टाकलं साळवे साहेब. मुंबईच्या ठाण्याच्या एका केसमध्ये एन्काउंटर करून मारून टाकलं. आणि अनुष्काची केस एवढी क्षुल्लक वाटते, अनुष्काच्या बाबतीत एवढी दिरंगाई, अनुष्काच्या बाबतीत एवढी उपेक्षा, एवढा अपमान कशासाठी? हा प्रश्न आम्ही राज्य सरकारला विचारित आहोत. हा प्रश्न आणि याचं उत्तर राज्य सरकारनं दिलं पाहिजे. त्याचं उत्तरदायित्व म्हणून राज्य सरकारची जबाबदारी आहे. या ठिकाणी अनुष्काच्या जेवढ्या काही लोकांनी भूमिका ऐकल्या, म्हणणं ऐकलं, अहो आमच्या डोळ्यातून पाणी येत नाही, शरीरातलं पाणी आठवण्याचं काम या ही व्यवस्था करत असेल तर ही किती अमानवी आहे, किती भ्रष्ट झालेली आहे आणि किती जात्यांध झालेली आहे. जर अनुष्का देशमुख राहिली असती, पाटील राहिली असती, कुलकर्णी राहिली असती, अनुष्काचा बळी गेला नसता. ही वस्तुस्थिती आहे. या प्रकरणाकडे जातीय दृष्टिकोनातून, जातीय पातळीवरचा व्यवहार करू नका, हे आमचं ठामपणे सांगणं आहे आणि हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. जर अनुष्काच्या बाबतीमधले जो काही FIR लिहिलाय तो FIR म्हणणं न ऐकता लिहिलाय, लादलाय.
आणि म्हणून अनुष्काच्या आई वडिलाचं परत एकदा म्हणणं ऐकून घेऊन रीतसर लिहिण्याचं काम झालं पाहिजे. बरोबर आहे का नाही? हे झालंच पाहिजे. त्याशिवाय ह्या प्रकरणामध्ये प्रामाणिकपणे आणि वस्तुनिष्ठ अशा प्रकारची चौकशी होणार नाही. माझी परत सगळ्यांच्या समोर विनंती आहे, RDC साहेब, पालकमंत्री साहेब आलेत का, माहिती घ्या. आणि आमचं गारानं, मला माहित आहे तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही निर्णय फक्त आमचं म्हणणं वर पाठवू शकता, पण लादलेली SIT बदलू शकत नाही. सरकारनं जर निर्माण केलेली असेल, कलेक्टर ऑफिस साहेबांनी, आपल्या SP साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी निर्माण केली असेल, तर तशा प्रकारचं अधिकृत तुमच्या अधिकार कक्षेत काही गोष्टी येत असतील तर ते आम्हाला लिहून द्या. ही आमची तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे. थांबतो. थोडं पाठीमागे.